नमस्कार, मी सुजाता. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण बनवणार आहोत कोबीचे मंचुरियन पकोडा. यासाठी मी इथे साधारण अर्धा किलोच्या आसपास कोबी घेतला आहे. तो आता आपण कट करून घेऊ आणि किसणीने त्याला बारीक किसून घेणार आहोत. अशा पद्धतीने मी कोबी इथे बारीक किसून घेतला आहे. यानंतर आपण बॅटर मिक्स करण्यासाठी एक टोप घेऊ आणि किसून घेतलेला जो कोबी होता तो दोन्ही हातांनी त्याचे छोटे छोटे गोळे करून मी ते आधी पिळून घेतले आहेत. त्यातलं पाणी काढून घेतलं आहे. त्यानंतर मी यामध्ये 3 ते 4 बारीक कट करून घेतलेल्या हिरव्या मिरच्या, एक कांदा बारीक कट करून घ्यायचा आहे आणि कोथिंबीर देखील बारीक कट केलेली घातली आहे. यानंतर यामध्ये मी अर्धा वाटी कॉर्नफ्लॉवर ॲड केला आहे आणि तेवढंच त्याच्याहून 2 चमचे जास्त मैदा इथे ॲड केला आहे. त्यानंतर शेजवान चटणी मी घेतली आहे, ती 2 चमचे मी यामध्ये घालून घेणार आहे. त्यानंतर 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट आणि 1 चमचा सोया सॉस ॲड केला आहे. त्यानंतर चवीप्रमाणे आपण थोडंसं मीठ घालूया आणि एक अर्धा चमचा लाल तिखट ॲड करूया. इथे मी किंचितसा लाल कलर ॲड केला आहे. तुम्हाला नको असल्यास तुम्ही स्किप करू शकता. आता आपण पहिलं हे मिश्रण व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घेऊया. यानंतर आपण ते हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथं आपल्याला फार पाणी लागत नाही, कारण कोबीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असते, त्यामध्येच हे बॅटर तयार होते. गरज पडल्यास इथे थोडंसं पाणी मी ॲड केलं होतं. आता बघू शकता मी इथे बॅटर तयार करून घेतलं आहे. बॅटर तयार झाल्यानंतर आपण ते 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवून देणार आहोत. त्यानंतर गॅस ऑन करून आपण कढई ठेवून घेऊ आणि त्यामध्ये तळण्यासाठी तेल घालायचे. तेल मीडियम गरम झाले की आपण त्याचे छोटे छोटे पकोडे तेलात टाकून तळून घेणार आहोत. गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण हे पकोडे तळायचे आहेत. हे एकदम कुरकुरीत होतात आणि खायला देखील खूप छान लागतात. इथे बघू शकता मी व्यवस्थित तळून घेतलं आहे. त्यानंतर ते काढून घेऊया. अशा पद्धतीने तुम्हाला देखील ही रेसिपी आवडली असल्यास तुम्ही देखील नक्की ट्राय करा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. थँक यू सो मच गाईज फॉर वॉचिंग माय चॅनल. बाय.